पोहोचलो आम्ही घरी. आता काहीच नाही, स्वयंपाक खिचडी लावून दे, आम्ही जेवण आम्ही नाश्ता वगैरे करून आलो. हो चालेल ना खिचडी? चालणार ना? काय नाही ना पप्पा, थकलेला आहेत ना सर्व. आता खिचडीच बनवते. खातात ना खिचडी? काय नाही खात, खिचडी खातात ना. का ग? खिचडीच लावते. वरण आहे नाही का? वरण टाकलं तर काहीच नाही, काही नाही, वरण वगैरे नाही. पोळ्या टाकता येते ना, 3-4 पोळ्या टाकतो फक्त. बरं मग वरण फोडणीची टाकू का? हा 3 पोळ्या टाकतो. ठीक आहे तसं करू. आणि मग वरण फोडणी करून घेते मी. म्हटलं कशाला तिकडे माझ्या अंदाज असल्यासारखं वाटत आहे. नाही मी तिथे धुतले होते हात आधीच. जाऊ दे परत धुते. 10 वेळा हात धुवायची सवयच आहे मला. सवयच पडली, ते कोरोना पासून सवयच पडली. किती वेळ हात धुतला तरी हात पाणी देणं पावले थंड. हो टमाटा पेस्ट, टमाटर. आता काय करणार? अरे फोडणीचं वरण करते, मग आई म्हणते खिचडी नाही लावत म्हणते. नाही ना राहू दे. ते पप्पा मध्ये थकले होते तुम्ही म्हणते. ते पप्पा गावात म्हणतात थकले म्हणतात. ते पप्पा थकले म्हणते तुम्ही विचारून घेणार करत ना मजाक नाही. काही वाटते का तुम्हाला? प्रूफ दाखवतो जाऊया. भांडणं करत अहो भांडण नाही करून राहिलो ना. ठीक आहे फोन घे. थकलो काही म्हटलं ना फोन घे. काही वाटते का तुम्हाला? अरे तेच ते म्हणजे तुम्ही माहीत माझं वॉइस करत बरोबर थकले म्हणते तुम्ही म्हणते आराम करा म्हणते. नवऱ्याने बायकोला मारलं. नवरा मारणं सुरू केलं नवऱ्याने. काही वाटते का तुम्हाला? हा माहेरी आहे ना मी. माहेरी आहे ना मी का बोलत तू माहेरी नाही आहे का ग? हे काय ठेचा आहे का हा? नाही असं तुम्हाला चांगला आहे. अच्छा त्याच्यात हे आहे, कढीपत्ताही आहे टाकलेला. हो अच्छा. मग जास्त मग टाकू. सर्वात आधी तर तुम्हाला सर्वांना खूप 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 धन्यवाद, कारण कालच्या व्हिडिओवरच्या कॉमेंट्सचा जो वर्षाव होता तो खूप छान वाटला. जेव्हा मी काल पूर्ण दिवसभर तर बिझीच होते, कारण काल गुढीपाडवा असल्यामुळे, आणि त्यामुळे मी काहीच तुमच्या कॉमेंट्स वगैरे वाचू शकले नाही, रिप्लाय करू शकले नाही. पण रात्रीला जेव्हा मी थकली होती, आराम करायला बसली, त्यावेळेला मग मी तुमच्या कॉमेंट्स वाचल्या आणि तुम्हाला फक्त हार्ट देऊ शकले. पण म्हटलं चला व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणून देते, कारण सेम कॉमेंट्स होत्या कॉंग्रॅच्युलेशन्सवाल्या. तर म्हटलं सर्वांना रिप्लाय करते. आणखी एक कॉमेंट सेम म्हणजे दीपालीला काय झालं, मुलगा की मुलगी, ही पण कॉमेंट सेम होती सर्वांची. म्हणून म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील की दीपालीला काय झालं, मुलगा झाला की मुलगी झाली. यावरून कळते की तुम्हाला किती आतुरता आहे म्हणजे जाणून घेण्याची. जशी मला आतुरता होती, मी वाट बघत होते की दीपालीची डिलिव्हरी केव्हा होते आणि मी केव्हा बाळाला बघते, आणि सर्व काही सुखरूप झालं पाहिजे. तर सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. मस्त छानपैकी दीपालीची डिलिव्हरी झाली, ती पण छान आहे, बाळ पण छान आहे. बाळ तर खूपच क्यूट आहे, कारण दोघंजणं पण छान आहेत तर दिसायला तर बाळ होणारच ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर बाळाचा जेव्हा चेहरा तुम्हाला बघायला मिळेल ना, त्यावेळेला दिसेलच तुम्हाला. तसं थोडं थोडं दुरून तर तुम्ही बघितलेलंच आहे. खूपच क्यूट बाळ आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला जे पाहिजे होतं तेच झालं. तर आमच्या घरी आलेली आहे लक्ष्मी, आणि दीपालीला मुलगी झाली. तर खूप छान झालं. मेन म्हणजे सर्वात पहिल्यांदा खूप जणांनी गेससुद्धा केलेलं होतं की मुलगी झाली असेल म्हणून, कारण जिलेबी दीपालीच्या आईने वाटली होती. आम्ही नंतर मग काजू कतली वगैरे हे ते आणलं, आणि नंतर मग आम्ही नंतर वाटलं, कारण ऑलरेडी ते सर्व जिलेबी हे ते वाटण्यास सुरू होती त्यांची.
आणि खूप जण हे पण म्हणत होते की मुलगा असेल, कारण ब्ल्यू कलरमुळे असं वाटलं असेल मे बी सर्वांना. तर त्यामुळे पण आमच्याकडे लक्ष्मी आलेली आहे आणि आमच्याकडे आता 2 महालक्ष्म्या झालेल्या आहेत, एक उर्वी आणि एक बाळ आमचं छोटंसं. तर हे आणि हो कसं आहे, आधीच्या ज्या जनरेशन होती ना आमची, म्हणजे जसं की माझ्या वेळची, त्यावेळेला आमच्या घरात मुलगीच नव्हती. म्हणजे मी एकटी आणि माझ्या मोठ्या बाबांची मुलगी, तिचं लग्न खूप आधी झालेलं होतं. म्हणजे आमच्या वेळेला मी एकटीच, समजा मी लहान होते, त्यामुळे आमच्या घरात जास्त वाट बघत होतो आम्ही मुलीची. आणि शेवटी मला पण पहिल्यांदा मुलगीच झाली, नंतर मग आनंदला पण पहिल्यांदा मुलगीच झाली आणि आता गोलूला पण पहिल्यांदा मुलगीच झाली. तर खूप छान वाटत आहे की चला आमच्याकडे पहिल्यांदा आम्हाला मुलीच झालेल्या आहेत. आणि मुलगी म्हटल्यानंतर आता ज्यांना पण मुलगी आहे त्यांना माहितीच आहे मुलीचं काय सुख असतं, आणि ज्यांना नाही आहे त्यांना पण कळतं की मुलीचं सुख काय असते. असो, मुलगा झाला असता तरी त्याचा लाड तेवढाच असतं आणि मुलगी झाली तरी तिचा लाड तेवढाच आहे. तर काहीही असो ते आपलंच असतं. आणि त्यात म्हणजे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं की बाळ सुखरूप असलं पाहिजे आणि बाळाची आई सुखरूप असली पाहिजे. ते सर्व व्यवस्थित आहे, बाळाचं वजन पण व्यवस्थित आहे आणि सर्व काही व्यवस्थित झालं, त्याची आम्हाला सर्वात जास्त खुशी आहे. बस आता इथे फोडणीचं वरण बनवत आहे मी, कारण तिकडनं आल्यानंतर तर अशी काही खायची इच्छा नव्हती, कारण आम्ही तर ऑलरेडी हे खाऊन, म्हणजे आम्ही तिकडे काहीतरी खाऊन आलो होतो, तुम्हाला तर माहितीच आहे, आधीचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर. आणि इथे आईस्क्रीम बनवलेलं होतं, तर ते सुद्धा काढलं, अर्धं थोडंफार आईस्क्रीम राहिलेलं होतं, तर म्हटलं चला ते नंतर खाणार, थोडं म्हणजे त्याला थोडंसं हे सॉफ्ट होऊ देते, बाहेर काढून ठेवलं. आणि नंतर मग तोपर्यंत मी फोडणीचं वरण बनवून घेतलं. फोडणीचं वरण बनवल्यानंतर मग यांना आणि पप्पांना वाढून दिलं आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. तशी तर माझी इच्छाच नव्हती की काही बनवायची. मी म्हटलं ताईला की खिचडी बनवू आणि खिचडीच खाऊ, पण आई बोलली की कशाला खिचडी वगैरे. आईला खिचडी म्हणजे तसं बनवायला कंटाळा नाही आहे, पण असं वाटते की काय जावाई आहे आणि यांचं तर काही टेन्शन नसतं, खिचडी बनवा किंवा काहीही बनवा, काही टेन्शन नसतं. प्रत्येक वेळेला यांचं असं काही खाण्याचं टेन्शन राहतच नाही. त्याच्यामुळेच तर सर्वजण यांच्याकडून टेन्शन फ्री असतात की यांचं काहीच खाण्याचं टेन्शन नाही आहे म्हणून. तर बस आता इथे फोडणीचं वरण बनवते आणि आईस्क्रीम खूप जास्त टेस्टी झालेली होती. आईनी त्या दिवशी जेव्हा आई पप्पा गोलू वगैरे आले होते ना माझ्याकडे, त्यावेळेला ही आईस्क्रीम बनवून ठेवली होती म्हणे, पण पहिल्यांदा त्यांना तिकडे जावं लागत होतं म्हणून मग त्यांनी माझ्यासाठी आणली नव्हती. आता आई माझी वाट बघत आहे की मी इथे राहायला, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये केव्हा येते, पण ते सध्या आता पॉसिबल नाही, कारण अद्विकची आणि माहीचे हे एक्स्ट्रा क्लासेस सुरू आहे, त्यामुळे मी सध्या तर घरातून निघू शकत नाही आहे, म्हणजे असं राहायला येणं म्हणजे इथे तर ते नाही आहे. पण लवकरच येईल, जसं यांचे क्लासेस संपतील तसेच लवकर येणार आहे. असं पूर्ण उन्हाळाभर तर क्लासेस नसतातच, 15-20 दिवस एक्स्ट्रा आणखी राहतील, त्यानंतर तर सुट्या लागणारच आहे पूर्णपणे. त्यानंतर मग मी येऊन जाणार. त्यानंतर तर मग समजा बाळाचं बारसं वगैरे पण काय माहिती आता 12 दिवसात करतात की 1.25 महिन्यात करतात, तर ते त्यांच्यावर डिपेंड आहे. आता बघू काय होतं. तर सोमवारचे तुम्हाला ब्लॉग बघायलाच मिळतील. आता हे व्यवस्थित झालं की मध्ये संडे आला आणि एक दिवस राहायला मला मिळालं, तर आता तुम्हाला उद्याचं पण ब्लॉग खूप छान बघायला मिळणार आहे. आणि आणखी काय काय जे पण होणार तुमच्यासोबत ते शेअर करणार. तर बाकी तर बस इथे आईला मदत करत होती, कारण इथे आल्यानंतर परत माझ्या अंगातला जो सफाईचा किडा आहे तो जागृत झाला आणि मी पूर्ण किचन साफ करायला काढलं थोड्या वेळाने. नंतर ते तुम्हाला बघायला नाही, ह्याच्यातमध्ये शूट नाही केला, गोलूने बहुतेक शूट केलं होतं, त्याला त्याच्यात तुम्हाला त्याच्या चॅनलवर बघायला मिळणार. पण मला एक सांगू का, आता आईच्यानी पण होत नाही म्हणा एवढं, कारण तिला स्वयंपाक करणं, बाकीचं घरातलं साफसफाई करणं, ह्या सर्व गोष्टी, आणि नाही होते ह्या गोष्टी पॉसिबल. आणि या त्यात म्हणजे दीपावलीला जेव्हा आता हे होतं तर 1-2 दिवस तर त्यांच्या ह्याच्यामध्येच गेले, तर होत नव्हतं. म्हणून मग मी ते पूर्ण किचन क्लीन करून दिलं तिला. आणि एक म्हणजे कसं राहतं ना, हातातलं काम निघून गेल्यानंतर ना सुचत नाही लवकर, तर हे होतं. तर चला आता इथे थोडेफार भांडे पडलेले होते ते घासून घेते, आणि आई तर पोळ्या बनवतच आहे आणि थोड्या वेळाने पप्पांना आणि यांना वाळून देते. आणि नंतर मग आम्ही जेवण करणार. आणि मग काय अशी होती आजची रात्र. मस्त तिकडनं आलो हॉस्पिटलमधून निघायची इच्छाच नव्हती होत. माझी तर इच्छा होती की मी दीपालीजवळ थांबते थोडा वेळ नाही, रात्रभर समजा. पण आई बोलली की तिथे एकच जणांना अलाऊ आहे थांबणं, आणि त्यामुळे तू थांबू नको, घरी चल. आणि म्हणून म्हटलं चला दीपालीच्या आईचं तिथे थांबणं गरजेचं आहे, कारण काही लागलं तर त्यांना माहिती आहे की कुठे काय ठेवलेलं आहे काय नाही. मला 10 वेळ फोन करायला लागला असता घरी,
तर म्हणून मग म्हटलं जाऊ द्या दीपालीच्या आईला थांबू देते, नाहीतर मला बाळाजवळ दीपालीजवळ थांबायची रात्रभर इच्छा होते. आणि मग गोलू बोलला की तुला सकाळी 6 वाजता घेऊन जातो मी. म्हणून मग आलो. रात्री 3 वाजेपर्यंत आणखी झोप नाही लागली. म्हणजे रात्री 3 वाजेपर्यंत तेच आठवत होतं की चला बाळ कसं आहे, कसं झालं, काय झालं. इतक्या दिवसाची जी आतुरतेने आपण वाट बघत होतो त्या सर्व गोष्टी आज पूर्ण झाल्या. आणि मेन म्हणजे काय झालेलं होतं की दीपालीचं 2 वेळ मिसकॅरेज झालं ना, त्यामुळे आम्ही आधीच दुःखी होतो पहिल्यांदा जे पण झालेलं होतं त्याच्यासोबत. मग त्यानंतर अशी आतुरता होती की चला सर्व काही सुखरूप झालं पाहिजे यार. म्हणजे देवाला आम्ही हेच प्रार्थना करत होतो, सर्व काही बरोबर झालं पाहिजे. आम्ही 9 महिने हीच वाट बघितली. त्यानंतर तिचं काय हालत होती ते तिथं तिलाच माहिती. आता तिची तर आपण तिच्या आत्म्यातलं काय सुरू होतं म्हणजे ते तर आपल्याला नाही माहिती, पण आमचं काय सुरू होतं तर आमचं तेच देवाला प्रार्थना करणं की सर्व काही सुखरूप होऊ दे देवा, आणि आमच्या हातात बाळ व्यवस्थित असू दे आणि बाळाची आई बरोबरच होते. म्हणून तो सुद्धा घाबरलेला होता गोलू. कारण आता तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं इतकं जास्त तो डिटेलमध्ये शूट नाही करू शकला. कारण काय झालं होतं की त्याला एक आमच्याकडे इन्सिडेंट घडलेला होता आधीच. माझी जी सर्वात मोठी मावशी आहे म्हणजे आईच्या नंतरची जी बहीण आहे आईची, तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला तिची डेथ झालेली होती. आणि तो इन्सिडेंट आमच्या डोक्यामधनं कोणाच्याच जात नाही आहे. म्हणजे इवन कोणाचीही आमच्याकडे डिलिव्हरी असली ना आम्ही खूप घाबरतो. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होत्या आणि तो पण खूप घाबरलेला होता. त्यांनी पण आल्याबरोबर हेच सांगितलं की रेखा आंटीचं कधी जात नाही आमच्या डोक्यातून आणि माझ्याही डोक्यातून कधीच त्या गोष्टी निघत नाही. आमच्याकडे डिलिव्हरी म्हटली की आम्ही सर्वात जास्त घाबरतो, कारण तो इन्सिडेंट आम्ही सर्वांनी डोळ्यांनी बघितलेला आहे. त्यामुळे सर्व काही होतं. असो, एवढ्या जुन्या गोष्टी त्या डिलिव्हरीच्याच वेळेला आठवतात, बाकी तर कधी आठवत नाही आम्हाला एवढं. म्हणजे आम्ही लहान होतो पण डिलिव्हरीच्या वेळेला आम्हाला सर्व इन्सिडेंट आमच्या डोळ्यासमोर येतो आणि आम्ही सर्वात जास्त त्यावेळेला घाबरतो डिलिव्हरीच्या वेळेला. म्हणून आम्ही प्रार्थना नेहमी तेच करत असतो की सर्व काही सुखरूप होऊ दे देवा आणि बाळा व्यवस्थित हातात येऊ दे आणि बाळाच्या आईला काही नको होऊ दे. म्हणून ते सर्व व्यवस्थित झालं. देवाने सर्व काही बरोबर केलं, हीच सर्वात मोठी गोष्ट होती. आणि हे की आता इथे आम्ही बस आईस्क्रीम वगैरे खात होतो. आईस्क्रीम आईने बनवलं होतं, ते छान मस्त सेट झालेलं होतं. तर ते आईस्क्रीम खाल्लं सर्वांनी मिळून. म्हणजे आम्हीच होतो, ईश्वरी, मी आणि माही, आम्ही सर्वांनी. आणि अद्विकने तर खाल्लं नव्हतं, अद्विक स्केच काढण्यातच बिझी होता. अद्विकने घरूनच ते स्केच वगैरे ते बुक वगैरे घेऊन आला होता, त्याचं ते पेन्सिल वगैरे सर्व. तर त्यांनी स्केच वगैरे काढले. इथे हे पप्पा आणि हे जेवायला बसले, आम्ही नंतर जेवायला बसलो. माहीला भूक नव्हती कारण तिने आधीच ते सर्व खाल्लेलं होतं, त्याच्यामुळे तिला पण भूक नव्हती. आणि हो, जे आधीची तुम्ही मस्ती बघितली आमची मजा मस्ती, ती यांची माझं जे सुरू होतं नोकझोक, तर ते असंच सुरू असतं आमचं. फक्त कॅमेऱ्यासमोर कधी कॅमेरा ऑन नसतं म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केला जात नाही. आज कॅमेरा पूर्णपणे ऑन होता, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून देते की हे काय आमचं सुरू होतं म्हणून. आणि ते गोलूसुद्धा आलेला होता. पहिल्यांदा आम्ही निघून आलो होतो, नंतर मग सर्वात लास्ट गोलू आला होता हॉस्पिटलमधून. मग सर्वजण एकत्र जेवायला बसलो. पप्पाचं आणि यांचं तर जेवण झालेलं होतं, मग तो आणि आम्ही सर्वजण जेवायला बसलो इथे. आणि हो, मुलींना आईस्क्रीम शिकायची होती, तर आई त्यांना ते आईस्क्रीमसुद्धा शिकवत आहे. कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला आईस्क्रीम खायची होती आईच्या हातची. म्हणून मग आईने एवढ्या घाईमध्ये, म्हणजे एवढं सर्व सुरू होतं तिच्या मागे, तरी बिचारीने मुलींच्या खुशीसाठी त्यांना आईस्क्रीमसुद्धा शिकवली आणि त्यांच्यासाठी ती बनवलीसुद्धा. म्हणजे त्याचं आता बघा, हे दूध वगैरे करणं, नंतर मग दुसऱ्या दिवशी बेस काढणं, नंतर ठेवणं, ह्या सर्व गोष्टी. आणि मग दीपालीचं त्यात ते दिला डबा वगैरे हे ते सुरू होतं. म्हणजे सकाळी म्हणजे समजा तिला चहा पाठवणं, हे पाठवणं, एवढ्या घाईत तिने त्या मुलींसाठी आईस्क्रीमसुद्धा बनवली. तर हेच असतं आईचं प्रेम. तर चला मग आता इथेच ती आईस्क्रीम बनवते आणि आपण या ब्लॉगला इथेच एंड करू. चला, भेटूया नवीन छानशा ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. उद्याचा ब्लॉग पण छान येणार आहे. थोडा गुढीपाडव्याचा ब्लॉग यावेळेला लेट येईल, कारण हे हॉस्पिटलचे ब्लॉग झाल्यानंतर मी गुढीपाडव्याचा ब्लॉग अपलोड करेन. गुढीपाडव्याचा पण तुम्हाला खूप छान ब्लॉग बघायला मिळणार आहे. तर चला मग इथेच या ब्लॉगला एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.